जानेवारी 1994 साली झालेली श्रीगोंदा नगरपालिकेची पहिली निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. आजवरील सर्वाधिक म्हणजे 29 जण या कार्यकाळात नगरसेवक झाले. श्रीगोंद्याचे प्रथम नगराध्यक्ष हे ऐतिहासिक पद मिळवले ते माजी सरपंच श्री प्रकाशलाल हरकचंद पटवा यांनी. तत्पूर्वी श्री पटवा यांना 9 वर्ष श्री बजरंग औटी सरपंच असताना राजकीय संघर्ष करावा लागला होता. प्रथम नगराध्यक्षपद देऊन माजी मंत्री आमदार श्री बबनराव पाचपुते यांनी श्री पटवा यांना एक प्रकारे बक्षीस दिले. पाचपुते गटाकडे बहुमत असल्याने श्री पटवा यांनी नागवडे गटाचे श्री नंदकुमार बोरुडे यांचा 17 विरुद्ध 8 मतांनी पराभव केला. तत्पूर्वी नगरसेवक पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच डॉक्टर नागेश शंकर महाजन यांचे सुपुत्र श्री माधव महाजन यांना पराभूत करून श्री पटवा नगरसेवक झाले. 1994च्या निवडणुकीत मुख्य लढत ही काँग्रेस अंतर्गत 2 गटातच झाली होती. माजी आमदार शिवाजीराव नागवडे तथा बापू व विद्यमान आमदार श्री बबनराव पाचपुते दादा हे दोघे नेते एकाच पक्षात म्हणजे काँग्रेसमध्ये होते. भाजपा शिवसेना यांचा तालुक्यात तेव्हा प्रभाव नव्हता. नागवडे विरुद्ध पाचपुते अशा संघर्षात पाचपुते गटाने बाजी मारली व बहुमत पटकावले. 25 निर्वाचित सदस्यामध्ये पाचपुते गटाला 17 जागा मिळाल्या. उर्वरित 8 सदस्य नागवडे गटाचे विजयी झाले. सर्वाधिक चर्चित निकाल लागला तो औटीवारी भागात. माजी सरपंच व नागवडे गटाचे उमेदवार व भावी नगराध्यक्ष श्री बजरंग औटी यांचा धक्कादायक पराभव झाला. पाचपुते गटाचे नौखे उमेदवार जयराम शेळके यांनी श्री औटी यांना पराभूत करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दुसरा निकाल असाच धक्कादायक होता. पाचपुते गटाचे नौखे उमेदवार असलेले श्री अनिल ससाणे यांनी ग्रामपंचायतच्या 2 माजी सदस्यांना म्हणजे श्री भानुदास घोडके व श्री आश्रू ससाणे या दिग्गज नेत्यांना पराभूत केले. श्रीगोंदा सेवा संस्थेचे चेअरमन श्री पोपटराव कोथिंबिरे हे पाचपुते गटाचे उमेदवार होते. त्यांचा नागवडे गटाच्या श्री गुलाबराव खेंडके यांनी धक्कादायक पराभव केला. ग्रामपंचायतचे माजी सदस्य असलेले श्री पोपटराव खेटमाळीस पाचपुते गटातर्फे सहज निवडून आले. नागवडे गटाचे असलेले ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री एकनाथराव आळेकर यांनी विजयी पताका सहज रोवली. उज्ज्वला दरेकर व आशाबाई कडूस ही लढत लक्षवेधी ठरली. यात पाचपुते गटाच्या सौ दरेकर यांनी बाजी मारली. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा नागवडे गटाचे उमेदवार श्री केशवराव दिवटे यांना पाचपुते गटाचे श्री जवाहर उर्फ भैया मेहता यांनी पराभूत केले. नागवडे गटाचे उमेदवार व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री जालिंदर घोडके यांनी सहज विजय मिळवला. नागवडे गटाच्या सौ राजश्री कांतीलाल शिंदे यांनी शिवसेना समर्थक सौ वैशाली ताडे यांचा पराभव केला होता. 1.5 वर्षातच सौ शिंदे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सौ ताडे यांनी पराभवाचा वचपा काढला. पाचपुते गटाच्या सौ शैला मुकुंद सोनटक्के यांच्यावर त्यांनी विजय मिळवला. पाचपुते गटाच्या सौ मंदाकिनी रावसाहेब सांगळे यांनी नागवडे गटाच्या सौ सत्यभामा सीताराम राऊत यांचा पराभव केला. नागवडे गटाचे श्री नंदकुमार बोरुडे यांनी पाचपुते गटाच्या श्री अशोक बगाडे यांचा बहुचर्चित लढतीत पराभव केला. श्री बगाडे हे पाचपुते गटाकडून नगराध्यक्षपदाचे दावेदार समजले जात होते. पाचपुते गटाकडून नगराध्यक्षपदाचे दुसरे दावेदार असलेले श्री सुरेश शेठ भंडारी यांचा नागवडे गटाचे उमेदवार श्री सादिक जमादार यांनी पराभव केला. श्री दत्तात्रेय हिरणावळे व श्री गोपाळ मोटे ही लढत लक्षवेधी झाली. त्यामध्ये पाचपुते गटाचे हिरणावळे यांनी बाजी मारली. सौ छायाताई लोखंडे या पाचपुते गटाच्या उमेदवार म्हणून विजयी झाल्या. मात्र आकस्मिक निधनाने त्या जागेवर पोटनिवडणूक झाली. सौ भारती बबनराव लोखंडे यांनी या निवडणुकीत सहज विजय मिळवला. पाचपुते गटाचे श्री अश्विनी कुमार इंद्रजीत उर्फ राजू बस्सी हे बहुरंगी लढतीत
अपक्ष मच्छिंद्र सुपेकर यांच्यावर विजय मिळवत नगरसेवक झाले. अन्य सदस्यामध्ये पाचपुते गटाचे श्री राजू खेडकर हे सर्वात कमी वयाचे नगरसेवक ठरले. रंगनाथ बिबे यांनी सहज विजय मिळवत पाचपुते गटाला ताकद दिली. पाचपुते गटाच्या सौ मीना गोपाळ वैद्य यांनी नागवडे गटाच्या सौ मनीषा विजय मुथा यांच्यावर विजय मिळवला. पाचपुते गटाचे श्री शिवराम गुलाब बोरुडे यांनी सहज बाजी मारली. पाचपुते गटाचेच श्री बापूराव लोखंडे हे देखील सोप्या लढतीत विजयी झाले. उज्ज्वला सिदनकर, बापूसाहेब खेतमाळीस, भामाबाई आनंदकर यांनी चुरशीची लढत जिंकून पाचपुते यांचे बहुमत पक्के केले. स्वीकृत नगरसेवक तेव्हा नगरसेवकांच्या मतदानांद्वारे निवडले जात. स्वीकृतच्या 2 जागांसाठी 3 उमेदवार रिंगणात होते. श्री दिगंबर विठ्ठल तथा दादा काळे हे पाचपुते समर्थक प्रथम पसंतीच्या मतावर सहज निवडून आले. दुसऱ्या जागेसाठी नागवडे गटाचे श्री सुरेश बोरा व पाचपुते गटाचे श्री आरिफ शेख यांच्यासाठी नगरसेवकांचे गुप्त मतदान झाले. त्यात पाचपुते गटाचे 1 मत फुटले व श्री बोरा यांचा अनपेक्षित विजय झाला. उपनगराध्यक्ष निवडणुकीत श्री शिवराम गुलाब बोरुडे यांना पाचपुते गटाने संधी दिली. ते प्रथम उपनगराध्यक्ष झाले. सौ मंदाकिनी शिवाजी शेळके यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवत नगरसेविका झाल्या. पुढे त्यांना उपनगराध्यक्ष म्हणून संधी मिळाली. पुढील एपिसोडमध्ये पहा. श्री पटवा यांच्या विरोधात बंड, अविश्वास ठराव, 5 वर्षात 4 नगराध्यक्ष. पाहत रहा श्रीगोंदा नामा. जय हिंद, जय महाराष्ट्र.